नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण यू-पी-एस-सी मार्फत निघालेल्या भरतीबद्दल आज आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती येत राहील. तर आज आपण यू-पी-एस-सी यामध्ये भरती निघालेली आहे, तर त्याबद्दल आज आपण बघून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. तर यामध्ये यू-पी-एस-सी सी-ए-पी-एफ भरती 2026 म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यामध्ये 349 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये द सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स सी-ए-पी-एफ रिप्लेस यामध्ये असिस्टंट कमांडर्स या पोस्टसाठी भरती निघालेली आहे. तर यामध्ये जे फोर्स आहेत ते म्हणजे बी-एस-एफ, सी-आर-पी-एफ, सी-आय-एस-एफ, आय-टी-बी-पी आणि एस-एस-बी या फोर्स आहे. तर कोणत्या फोर्ससाठी किती जागा आहेत, तर ते आपण बघूया. तर जाहिरात क्रमांक 08/2026 सी-ए-पी-एफ त्यामध्ये टोटल जागा आहेत 349 आणि याचे जे परीक्षेचे जे नाव आहे ते आहे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा 2026. त्याच्यामध्ये जे पदाचे नाव आहे ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि असिस्टंट कमांडंट यामध्ये 349 जागांसाठी भरती निघाली आहे. तर यामध्ये फोर्स कोणकोणते आहेत? तर ते आहेत बी-एस-एफ, सी-आर-पी-एफ, आय-टी-बी-पी, एस-एस-बी आणि सी-आय-एस-एफ. तर यामध्ये बी-एस-एफसाठी 108 पदांची भरती निघालेली आहे. त्यानंतर सी-आर-एफसाठी सी-आर-पी-एफसाठी 106 पदांची भरती निघालेली आहे. त्यानंतर आय-टी-बी-पी यासाठी 12 पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यानंतर एस-एस-बी यासाठी 53 जागांची भरती निघालेली आहे. त्यानंतर आहे सी-आय-एस-एफ त्यासाठी पण 70 जागांची भरती निघाली आहे. टोटल 349 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे, ती म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर यासाठी लागणारी जी शारीरिक पात्रता आहे, ती बघूया. तर पुरुषांसाठी उंची ही 165 सेंटीमीटर, तर महिलांसाठी 157 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. त्यानंतर छाती पुरुषांसाठी 81 ते 86 सेंटीमीटर छाती असणे गरजेचे आहे. महिलांसाठी आहे. त्यानंतर वजन तर पुरुषांसाठी 50 केजी तर महिलांसाठी 46 केजी वजन असणे गरजेचं आहे. तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. यानंतर आपण वयाची अट बघूया. तर 1 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 25 वर्ष असणे गरजेचं आहे. त्यानंतर एस-सी, एस-टी यासाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि ओ-बी-सीसाठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. एस-सी, एस-टी वाल्यांसाठी 5 वर्ष तर ओ-बी-सीसाठी 3 वर्ष अशा प्रकारे या भरतीमध्ये सूट दिलेली आहे. आणि याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे, ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. तर तुम्ही संपूर्ण भारतमध्ये नोकरी करू शकता ती. त्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी तुम्हाला जी फी असणार आहे, ती जनरल ओ-बी-सीसाठी ₹200 त्यानंतर एस-सी, एस-टी आणि महिलांसाठी फी नसणार आहे. त्यांच्यासाठी फ्री आहे. तर लवकरात लवकर जाऊन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. ते जाऊन तुम्ही या फॉर्मसाठी भरतीसाठी अप्लाय करू शकता. तर यासाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार. त्यानंतर याचे जे सेंट्रल असणार आहे, एक्झामचे सेंटर असणार आहे, ते बघूया आपण. तर यामध्ये टोटल 57 सेंटर दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे 57 सेंटर्स दिलेले आहेत. त्यानंतर
याची जे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 12 मार्च 2026 आहे. तर तुम्ही 12 मार्चपर्यंत तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करा आणि याची जी परीक्षा असणार आहे ती तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती नंतर व्हिडिओ टाकल. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. त्याची जाहिरात जी पी-डी-एफ आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती पण मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. कसं करायचं? तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुमच्यासमोर असं काही इंटरफेस दिसेल. तर यामध्ये मोबाईल ओ-टी-पी तिथे तुम्ही जर तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून ओ-टी-पी सेंड करून कॅच ॲप फिल करून तिथे लॉग इन करू शकतात. त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर इथे तुम्ही न्यू क्रिएट ऑप्शन आहे तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही अकाउंट तयार करू शकतात. अकाउंट कसं क्रिएट करायचं ते इथे पहिले आपलं ईमेल आयडी टाकून त्यानंतर कन्फर्म ईमेल आयडी करून कॅच ॲप फ्लिप करून डिक्लेअर करायचं आणि गेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं. त्यानंतर व्हेरिफाय ईमेल, व्हेरिफाय मोबाईल नंबर आणि क्रिएट न्यू अकाउंट होऊन जाईल तुमचं. त्यानंतर तुम्ही त्या भरतीचा फॉर्म भरू शकतात. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असे गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो. तर धन्यवाद.